माझे नाव तन्मय तुकड मी वर्ग 8 मध्ये शिकतो। आज 15 ऑगस्ट रोजी आपण आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा करत आहोत। हा दिवस आपल्यासाठी अत्यंत पवित्र आणि स्वाभिमानाचा दिवस आहे। आज 15 ऑगस्ट रोजी आपण आज केवळ उत्सव नाही तर त्याग बलिदान आणि स्वाभिमानाची आठवण करून देणारा दिवस उत्सवात साजरा करत आहोत। भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला। 15 ऑगस्टला आमचा भारत स्वतंत्र झाला। आपण आज तिरंग्याला सलाम करतो कारण कोणीतरी आपल्या छातीवर गोळे झेलले। आपण आज अभिमानाने मी भारतीय असे म्हणतो कारण असंख्य वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे। मित्रांनो, देश फक्त सीमावर लढणाऱ्या सैनिकांमुळे मान होत नाही तर तो प्रामाणिक विद्यार्थी, कष्टकरी शेतकरी, निष्ठ शिक्षक, वैज्ञानिक आणि जबाबदार नागरिक यांच्यामुळेही मान होतो। आपण आज आपल्या स्वतःला एक प्रश्न विचारू, आपण आपल्या भारतासाठी काय करतो? देशभक्ती फक्त घोषणांमध्ये नसते, ती आपल्या प्रामाणिक कामात, आपल्या संस्कारात आणि आपल्या कर्तव्यात असते। शेवटी जाताना मी इतकेच म्हणून जाईल, देशासाठी जगूया, देशासाठी घडूया, देशाच्या सन्मानासाठी आयुष्यभर लढूया। देशासाठी जगणं हीच खरी ओळख असावी, देशासाठी मरणं हीच खरी शपथ असावी। अरे स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानामुळे मिळालं हे स्वातंत्र्य, अरे स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानामुळे मिळालं हे स्वातंत्र्य। त्यांचा सन्मान करणं हीच प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असावी। छाती ठोकून म्हणतो आम्ही हिंदुस्थानी आहोत, छाती ठोकून म्हणतो आम्ही हिंदुस्थानी आहोत। भारत मातेच्या सन्मानासाठी सदैव तयार आहोत। भारत माता की जय हा फक्त नारा नाही, भारत माता की जय हा फक्त नारा नाही, तो आमच्या रक्तात वाहणारा अभिमान आहे। छाती ठोकून म्हणतो आम्ही हिंदुस्थानी आहोत। तिरंग्याची शान कधी झुकू देणार नाही, भारत मातेच्या सन्मानाला कधी कमी होऊ देणार नाही। जोपर्यंत रक्ताचा थेंबही शरीरात आहे, जोपर्यंत रक्ताचा थेंबही शरीरात आहे, तोपर्यंत भारत मातेच्या झेंड्याला कधीच झुकू देणार नाही, तोपर्यंत भारत मातेच्या झेंड्याला कधीच झुकू देणार नाही। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय भारत।